नमस्कार सगळ्यांना, मी सिद्धेश प्रकाश दवी तुम्हा सर्वांचं पुन्हा आणि नव्याने स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनल सफर विथ सिद्धूमध्ये। पहिला तर खूप खूप सॉरी सर्वांना, व्लॉग असा सुरू होतो आहे त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेनच, पण त्याआधी जाऊन हा व्हिडिओ बघा आणि या। हो, माझं लग्न झालं 20 एप्रिल 2025ला। मी माझ्या लास्ट व्लॉगमध्ये बोललो होतो कणकवलीमध्ये असताना माझं लग्न जमलं आहे। सो फायनली माझं लग्न झालं आणि यापुढे जो तुम्ही माझा व्लॉग बघणार आहे तो आम्ही दोघं फिरायला गेलो असतानाचा आहे। शिमला, कुलू मनाली, कसोल असं 6 नाईट्स 7 डेज असं आमचं टूर पॅकेज होतं। सो पुढचा एन्जॉय करा व्लॉग आणि बघत राहा। हे आमचं विमान एअर इंडिया AI 2954 विस्ताराचं आहे। हे बघा एअरबस असं विमान आहे। एअरबस 320 असं फ्लाईटचं नाव आहे। सो आम्ही फ्लाईटच्या आतमध्ये बसलो आहे आणि पॅसेंजर सगळे बोर्ड होत आहेत अजून। 5:55चं डिपार्चर होतं, वाजले 6:10 म्हणजे फ्लाईट पण डिले होता। आमचं एअर इंडियाचं फ्लाईट होतं, मुंबई टू दिल्ली होतं। मॉर्निंग 8:30ला दिल्ली पोचलं। आम्ही जिकडून पॅकेज बुकिंग केलेलं किंग हिल्स ट्रॅव्हल कंपनी त्यांची गाडी आम्हाला एअरपोर्टला पिक करायला होती। आता तुम्ही बोलशाल डायरेक्ट हा फ्लाईटवरून रोडवर आला, तर झालं असं जेवढं पण मी शूट केलेलं सर्व रेकॉर्डिंग झाली डिलीट। तर या अर्ध्या जर्नीवरूनच तुम्ही व्लॉग बघा आणि सपोर्ट करा चॅनलला। थँक्यू। हॅलो एव्हरीवन, मी सिद्धेश प्रकाश दवी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल सफर विथ सिद्धूमध्ये। मी आलो आहे, शॉर्टमध्ये सांगतो, मी आलो आहे हनीमूनला माझ्या वाईफसोबत। मनाली, शिमला, मनाली, कुलू, कसोल असे स्पॉट आहेत। 6 दिवसाची जर्नी होती, ठीक आहे। तर झालं असं, मी माझे आधीचे डे 1 डे 2 झाला आहे शूट करून, डे 3 होता आहे आज। तर असं झालं आहे सिच्युएशन, जे शूट केलेलं ते सगळं माझं उडून गेलं आहे, काय माहीत कसं समजलं नाही मला। तर त्यामुळे मनालीपासून सुरू होत आहे फर्स्ट व्लॉग तुमच्यासाठी, माझ्यासाठी डे 3 आहे। तर खूप वाईट वाटतं आहे, आधीचे सगळे मी फ्लाईटवरून म्हणजे आम्ही मुंबई एअरपोर्टपासून जे व्लॉग केले आहेत ते सगळं फुटेज माझी गेली आहे। जे काही भेटले आहेत, जे हिच्या मोबाईलमधून आम्ही काढले संवर्धिनीच्या, तेच मी टाकलेत जे तुम्ही बघितलात। तर आता इथूनच बघा जर्नी आमची, कारण शिमलाचं तर पूर्ण गेला, त्यानंतर कुफरीला गेलेलो ते पण गेलं। तर ते थोडे थोडे पार्ट आहेत ते टाकलेत। आता आजपासून मी मनालीचा पूर्ण व्लॉग घेतो आहे। आजच आम्ही सकाळी मनालीला आलो आहे, काल कुफरीला होतो, आज सकाळी मनालीत आलो आहे। आणि मनालीमध्ये हॉटेल आहे शहराना असं हॉटेलचं नाव आहे हे। या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहे, 2 दिवसाचा स्टे आहे या हॉटेलमध्ये सेम। आम्ही आलेलो किंग हिल्स तर्फे आम्ही फिरायला आलो आहे म्हणजे हनीमूनसाठी, आणि बाकी जे आहे हे सगळे ते फॅमिली ग्रुप आहे आणि एक कपल आहे आमच्यासोबत। तर सगळ्यांचं इंट्रोडक्शन पण घेतलेलं, बट ते सगळं फुटेज माझी उडाली आहे। सो आता एक शॉर्ट इंट्रोडक्शन घेतो सगळ्यांचं। काय एक्साइटमेंट आहे। अरे पीछे से ठंडे क्या कुछ है कि नहीं एंजॉयमेंट। अरे यार कौन है? सो आता आम्ही चाललो आहे वशिष्ठ टेम्पल।
वशिष्ठ टेम्पलची खासियत आहे जे आहे ते गरम पाणीचं कुंड टाईप आहे, झरणे आहेत. तर त्या गरम पाण्यात तुम्ही म्हणजे ज्याला त्वचाचे रोग आहेत तर त्या पाण्यात तुम्ही जर स्नान करतात वगैरे तर ते त्वचाचे रोग जातात असं आख्यायिका आहे आणि ते खरंच असेल. तर आम्ही पण बघू. आम्ही तर आंघोळ केली, आंघोळ नाही करणार आहे, फक्त पाण्याचे ते छिटे असे उडवू आणि जरा पवित्र होऊ थोडं. त्यानंतर बघू अजून एक मंदिरच आहे हिडंबा टेम्पल, तिकडे जाणार आहे. आता इकडून आम्ही खालून टॅक्सीने चाललो आहे. 600 रुपये टॅक्सीचे आहेत पर पर्सन, 150 4 जण बसणार. बाय. सो आम्ही इकडे या कॅबमध्ये 4 जण बसलो आहेत, काकी काका. ॲक्च्युली मी इंट्रोडक्शनचे शो रेकॉर्डिंग घेतली होती बट ते माझे फुटेज डिलीट झाले. तर आता इथे जसे जसे माणसं भेटतील आमच्या ग्रुपचे तसं तसं शॉर्ट इंट्रोडक्शन देत जाईल. आता हे काका आहेत. काका एकदा नाव सांगा. मी प्रवीण आव्हाड, लालबाग मुंबई. आणि जॉब BMC मध्ये करतो. वा. आणि यांच्या मिसेस मी सुनीता आव्हाड, आम्ही कुलाब्याला राहतो, लालबागला लालबागला राहतो. आणि या हाऊसवाईफ आहेत. सो जाऊ आपण कधी परत एकदा यांच्या लालबागला. हो या जरूर या. आता बाकीचे जसे जसे भेटेल तसे इंट्रोडक्शन देत जाईल मध्ये मध्ये. आणि असा वरती मंदिर वरती आहे त्यामुळे कॅबने जातोय. बघा वरती जायचं रस्ता आणि बाजूला बघा नजारा. जन्नत बोललो आणि जन्नत हॉटेल आता बघा बर्फ वरती डोंगराला. आणि हेच ते कपल आहे ज्यांचं 20 तारखेला लग्न झालेलं. एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या तुमचं. माझं नाव योगेश फास्टे, मी महाराष्ट्रातूनच आहे, मुंबई. आणि आमचं 20 पुढे आता फिरायचं. भांडणं झाली बघा. नाही, भांडणं नाही झाली, झोप नाही झाली आमची. आमचे पण झाले. कंटाळा लागलो, फिरवले दिसतं गाडीमध्ये. असं होतं की गाडीमध्येच ट्रिप चालली आमची. हे चिपळूणचे आहेत, कोकणातलेच आहेत. गुहागर. ओके. हे मंदिर आहे ते शिव मंदिर आहे. आपलं मेन मंदिर पुढे आहे, हेच आहे. आणि आपली ग्रुप आणि आमचा खूप मोठा पोपट झालाय. मंदिर बंद आहे, काय माहित का. तर खिडकीतून बघतोय. हा दिसतंय. हे एवढंच गरम पाणीचं कुंड आहे. तर आम्ही तर सगळे फक्त हातपाय धुतले, आंघोळ नाही करत यात. काय करणार आंघोळ, पण ठीक आहे. आलोय तर तसंच जरा शुद्ध होऊन गेलं. आज जिकडे येतं तिकडे पोपट होतोय. मंदिरं बंद आहेत, 2 ते 3 असा टाइम आहे. सो हे श्रीरामाचं एक मंदिर आहे, ते पण बंद आहे. हे बघा, सॉरी. जय श्रीराम. आता अशा खिडकीतून आम्ही बघतोय श्रीरामांची मूर्ती. दिख रहा है क्या? दिख रहा है क्या?
आपका इंट्रो। हाय, मेरा नाम नीलेश त्रिवेदी है। मैं पेशे से एक सॉफ्टवेयर इंजीनियर हूँ और मैं अहमदाबाद से बिलोंग करता हूँ, गुजरात। ओके, थैंक यू। नेक्स्ट, इनकी फैमिली, इनकी मिसेस। माय नेम इज मनीषा त्रिवेदी। मैं अहमदाबाद में रहती हूँ और मैं हाउस वाइफ हूँ। ओके, मेरा नाम है हस्ती त्रिवेदी। मैं स्टैंडर्ड 10th में पढ़ती हूँ और मैं अहमदाबाद से। मेरा नाम है आरव त्रिवेदी। मैं अहमदाबाद में रहता हूँ 6th स्टैंडर्ड। हा तुमचं झालं। हाय, दिस इज विश्वा त्रिवेदी। मैं अहमदाबाद से बिलोंग करती हूँ और मैं सॉफ्टवेयर इंजिनियरिंग कर रही हूँ। ओके, थँक्यू। ही होती यांची फॅमिली सर्व। आता नेक्स्ट फॅमिली घेऊ पुढे, कारण यांचे अर्धे अर्धे आहेत, या लोकांचे अर्धे अर्धे ते इकडे तिकडे फिरतायत त्यामुळे। वैशिष्ट टेम्पल करून आम्ही पोचलो आहे हडिंबा टेम्पल। हडिंबा टेम्पल हे तुम्ही ते ये जवानी या दिवाणीमध्ये पण बघितलं असेल, तेच आहे, बट फक्त याचं काहीतरी काम चालू आहे असं बोलतात मेंटेनन्सचं, त्यामुळे बंद आहे। सो बाजूचा एरिया आपण बघू। असा आहे हडिंबा टेम्पल। हे काय गार्डन, इकडे फोटोशूट चालू आहे। स्नो पडतो तेव्हा चांगलं दिसतं अजून। हा आहे फ्रंट व्ह्यू हडिंबा टेम्पलचा। बाजूला सनसेट होताना मस्त सुंदर असा दृश्य। खूप गर्दी आहे, पर्यटक। कुठून आलात तुम्ही? आम्ही नाशिक। नाशिक। तर आम्ही तर आत नाही जात आहे, कारण आहे लाईन खूप आहे बघा। इकडून चालू होते लाईन, ते असं पूर्ण फिरून हे असं आहे। सो त्यामुळे आतमध्ये जाणार नाही, इथूनच दर्शन, कारण वेळेचं महत्त्व त्यामुळे। आणि आमचे पण सगळे इकडेच आहेत। हडिंबा टेम्पलवरून आम्ही आलो आहे मनालीचा मॉल रोड, जिथे होते शॉपिंग। आणि जो शिमलाचा होता तो एकदम छोटा आहे। हा मनालीचा बस स्टँड। पॅकेट सांभाळा रे, पॅकेट सांभाळा। हो, पॅकेट सांभाळा। पॅकेट आणि मोबाईल। आमचे सगळे ग्रुप आता गेले मॉल रोडवर शॉपिंग करायला, वेगवेगळे झाले सगळे। आणि आम्ही दोघं आलो आहे चोरा हॉटेलमध्ये नाश्ता करायला। वाजले संध्याकाळचे 6, 8 वाजता
बसच्या इथे पार्किंगमध्ये भेटायला सांगितलं. म्हणजे 2 तास आहेत आमच्याकडे फिरायला पूर्ण मॉल रोड. म्हणून आम्ही बोललो जरा खाऊया. मग रात्रीच्या जेवणाला फ्री झालो. सो पुन्हा आता आलो. मग नंतर शॉपिंग करू, बघू काय भेटतं की नाही. काहीतरी छोटं मोठं घेऊ मनालीची आठवण म्हणून. मॉल रोडला आम्ही शॉपिंग करतोय. नाश्ता झाला आहे आणि आता खातोय आईस्क्रीम. पूर्ण ही जी लेन आहे ना, पूर्ण लेन ते शॉपिंगचीच आहे. अजून खाली पण आहे. पण असं शॉपिंग करण्यासारखं फक्त कपडे, बॅग्स, किचन्स हेच आहे. बाकी असं काय खास काय नाही. तर मी फक्त 2 ते जे आपले नेपाळचे जे फ्लॅग असतात ते घेतले. 2 फ्री स्पीकर आणि 2 फ्रेंड्सना काहीतरी घ्यायचं आहे तर ते घेतलं. बस बाकी काय नाही. आणि आता हळूहळू थंडी जरासं वाजायला लागली आहे. जॅकेट तर बसमध्ये आहे. तर माझ्या एकुलते एक अशा सालीला 2 जॅकेट घेतले वुलनचे. तेवढीच आमची शॉपिंग. बाकी काय असं काय खास नाही. बाकी तेच कपडे वगैरे हे ते. आता बघू घरी जाऊन तिला आवडतात का. इथपर्यंत व्लॉग बघितला असेल तर एक लाईक नक्की करा सर्वांनी. आणि उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. उद्या आम्ही जाणार स्नोमध्ये खेळायला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.